त्यानंतरची बातमी नागपूरमधून। नागपुरातील मोठी बाजारपेठ म्हणून सीताबर्डी मार्केटची ओळख आहे। यातच आता दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। नागपुरातील सीताबर्डीची ही बाजारपेठ केवळ नागपूरसाठीच नाही तर विदर्भातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना दिवाळीच्या सणाच्या पर्वावर कापड विक्रेते असो, इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा इतर साहित्यांची खरेदीची मोठमोठी दुकानं असो ही पाहायला मिळतात। आणि या बाजारपेठेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या सीताबर्डी परिसरात जे आहे ते नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। ही गर्दी जी आहे ते कपडे खरेदी करण्यासाठी आलेली आहे, कारण की आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे कपड्याच्या मोठ्या प्रमाणात व्यापार आहे। नागपुरातच नव्हे तर विदर्भातील कानाकोपऱ्यातील लोक या ठिकाणी येत असतात आणि कपडे खरेदी करत असतात। या ठिकाणी जर बघितलं असेल तर प्रचंड महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे। यासोबत जर बघितलं असेल तर एरवी जी आहे ते गर्दी या ठिकाणी नसते, मात्र दिवाळीच्या सणासुदीच्या काळात जे आहे ते या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत असते। या ठिकाणी जे बघितलं असेल इलेक्ट्रॉनिक मार्केट सुद्धा आहे, इलेक्ट्रॉनिक मार्केट जे आहे मोठ्या प्रमाणात। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर सायंकाळची वेळ आहे, सायंकाळच्या वेळी जे आहे ते चाकरमानी येत असतात आणि इथं एकंदरीत खरेदी करत असतात। दरवर्षी जे आहे ते कोटीचे जे उलाढाल जे आहे ठिकाणी होत असते आणि यंदा जर बघितलं असेल 4 ते 5 कोटीचे उलाढाल जे आहे ते होऊ शकते अशा प्रकारचे अंदाज जे आहे ते तज्ञांनी व्यक्त केलेले आहेत। महाल असेल त्यासोबत गांधीबाग असेल या ठिकाणी जे आहे या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी नागपुरात पाहायला मिळते। त्यामुळे कपड्याचा व्यापार म्हणून या सीताबर्डी परिसराकडे बघितलं जातं आणि कोटीचा उलाढाल हे दरवर्षी या ठिकाणी होत असते। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।